हाय मायसेल्फ ओंकार. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आषाढ मासमध्ये एक गुढीपाडवा शी रिलेटेड आम्ही एक टास्क किंवा सेलिब्रेशन आम्ही केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना माहिती बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे, तर युद्ध चालू आहे. तर आम्ही त्या रिलेटेड थीम ठेवली होती की युद्ध नको, युद्ध हवा. म्हणजेच कसं की सगळ्यांना माहिती आहे एन्व्हायरमेंटमध्ये ड्यू टू ह्युमन काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या किंवा काही झालं, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला आपण खूप त्रास देतोय. तर एन्व्हायरमेंटला आपण आपल्या एंडने कसं सुरक्षित ठेवू शकतो, तर आम्ही काल एक ग्रीनरी टाईप किंवा एन्व्हायरमेंट टाईप अर्थशी रिलेटेड आम्ही थीम ठेवली होती ऍज अ गुढीपाडवा सेलिब्रेशन. तर मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट सुद्धा होतो. मी टास्क सुद्धा केले होते. टास्क आम्ही हेल्थ पीस खेळलो होतो. तर हेल्थ पीस मध्ये पण मला मजा आलेली. मी क्वेश्चन विचारले होते जे कंटेस्टंट होते त्यांना. आणखी ना हेल्थ जे सेलिब्रेशन होतं ते खूप छान होतं. जे सेलिब्रेशन होतं ते खूप छान होतं. मी फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स केलंय की इन हॉस्पिटल फक्त गुढीपाडवा नाही तर लाईक गणपतीमध्ये झाले. आम्ही गणपती सेलिब्रेशन केलं होतं. गणपतीमध्ये आम्ही आनंद मेळा भरवला होता. आनंद मेळामध्ये म्हणजे आम्ही स्टॉल्स लावले होते. तर मी स्वतः एक आपण सणा मसाल्याचा मी स्टॉल लावला होता. नवरात्रीमध्ये आम्ही गरबाचा एक कार्यक्रम ठेवला होता. आम्ही गरबा नाईट किंवा गरबा इव्हनिंग आम्ही कसा कार्यक्रम, मी स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. मी स्वतः गरबा सुद्धा खेळलो होतो. मला आतापर्यंत जे पण इव्हेंट झाले मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलो. होळीमध्ये सुद्धा आम्ही इव्हेंट घेतलेलो. होळीमध्ये आम्ही एक मेंटल टास्क ऍक्टिव्हिटी घेतला होता. त्याच्यामध्ये मॅम सगळ्यांना समजवत होते की तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचं बेटर व्हर्जन ऑफ होऊ शकतं आणि तुम्ही काय ते करताय ते सोडून तुमचं बेटर व्हर्जन ऑफ होऊ शकतं. तुला काय फरक पडला त्या टास्कमुळे? होळीचं जसं तुम्ही बोललात आता की तुम्हाला बेटर व्हर्जन ऑफ राहिलेले आहेत, तर तुम्हाला काय फरक पडला त्याचे? होळीच्या टास्क मध्ये तर मी फर्स्ट बोलेल की मॅम सगळ्यांनी एक्सप्लेन करत होते की तुम्ही सगळेजण सांगत होते की तुमच्या पर्सनल याच्यात काय बदल झाला? पर्सनल याच्यामध्ये की हे क्लिअर राहणं आणि आधीच्या गोष्टी ज्या निगेटिव्हिटी आहेत त्यांना आपण होळीमध्ये जसं दहन करतो तसं दहन करून स्वतःचं एक न्यू व्हर्जन तयार करावं. का? कारण आपण आपल्या निगेटिव्हिटी जर का राहिल्या तर माणूस कुठेतरी मागे पडत जातो. त्यामुळे बर. आणि तुला तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये इथे क्लिनिक मध्ये तू किती दिवसांपासून आलेला आहे ट्रीटमेंट? कारण की जसा ओंकार आमचा पेशंट म्हणून आला होता, त्याचे बाबा एक ड्रायव्हर आमच्या कंपनीच्या खूप मोठे सर आहेत, त्यांच्यासोबत काम करतात, म्हणून त्यांच्यामुळे आम्ही ओंकारला एक पायांचा प्रॉब्लेम होता आणि तो कसा आला आमच्या क्लिनिकला? मी क्लिनिक मध्ये जॉईन झालो होतो कारण तुमचा सगळा अनुभव सांगा आम्हाला. आपण नॉर्मल पर्सन असे जातो तर माझा लेगचा प्रॉब्लेम होता की माझा लेफ्ट लेग असा पडत होता. तर मी या ट्रीटमेंटसाठी आलो होतो. तर ट्रीटमेंट माझी ऑन बाय साईड चालू होती. त्यामध्येच मॅमने आम्हाला रिट्रीट सुद्धा मॅमने. तुमच्या ट्रीटमेंट बद्दल काही सांगा. कसं किती दिवस तुमची ट्रीटमेंट होती, किती दर तुम्हाला आकारला गेला आणि त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला काय फायदा झाला? हा, ट्रीटमेंट बद्दल सांगायचं तर मी आधी खूप असा चालायचो. मी आता असा चालतोय, असा अजूनही चालतोय. कधीतरी मला स्वतःला मनामध्ये मी असं उभं राहताना हा आधीची सवय ती मला कधीतरी होतं, पण मी स्वतःला माइंडमध्ये ठेवतोय की नाही मला तसं उभं नाही राहायचं, मला असं उभं राहायचं असं आहे. तर मी असं उभं राहण्याचा अजूनही प्रयत्न करतोय. मला ट्रीटमेंट माझी इथे चालू होती तेव्हा ट्रीटमेंट मी घेत होतो. तेव्हा मला ट्रीटमेंटमध्ये मी उभं राहण्याचे म्हणजे माझा जसा पाय आधी असा होता तो माझा बेटर व्हर्जन माझं होत होता. माझी जी रिकव्हरी होत होती माझी रिकव्हरी होत होती. त्याचमध्ये माझं ओबेसिटी ट्रेनिंग स्ट्रेंथ किती वाढली? मग तुम्ही किती एक्सरसाइज करायचे ट्रीटमेंट मध्ये? किती वाजता यायचे साधारण आणि किती तास तुम्ही इथे ट्रीटमेंट घ्यायचे? ट्रीटमेंट तर जसं मॅम सांगाय आधी तर स्टार्टिंगच्या इनिशियल डेजला कमी तास होते, म्हणजे 1-1.5 तास झाला होता. कारण इनिशियल डेज होते फक्त मशीन आणि थोड्याफार एक्सरसाइज कारण न्यू डेज होते म्हणूनसाठी. नंतर माझ्या एक्सरसाइज वाढत गेल्या. आधी 1000 होतो तर 2000, 5000, 4000, कधी 10,000 वरती पण एक्सरसाइज गेलोय, कधी 12,000 वरती पण गेलोय. ट्रीटमेंट सगळ्यात हायएस्ट स्कोर किती होता तुमचा? आय थिंक 12,000-12,500 एक्सरसाइजचा एका दिवसात? हो, एका दिवसात ते तुम्ही करू शकलात. पहिल्या वेळी जेव्हा तू आला होतास तेव्हा तू नव्हता करू शकत. जसं तू अगदी बरोबर बोलला की पहिल्या दिवशी हळूहळू एक्सरसाइज करावे लागतात. तर ते हळूहळू किती केले होते साधारण? 12,500, 12,000. पहिल्या दिवशी नाही, पहिल्या दिवशी आय थिंक 1000च्या खालीच केली. बघा. आणि नंतर मी 12,500, 12,000 असे इन डे मध्ये एक्सरसाइज करायला लागलो. आणि त्याच्यात काही त्रास वाटायचा एवढे व्यायाम केल्यानंतर? नाही, स्टार्टिंगला ते नॉर्मल आहे. ते आपण कधी पण जिमला जातो एकाच दिवशी वेट मारलं तर त्रास होणार, तो नॉर्मल त्रास आहे. डॉक्टरांसोबत डायरेक्ट व्यायाम करून कसा अनुभव आहे तुमचा? हा, डॉक्टरांनी मला खूप हेल्प केली आहे.
मी नाही, स्वतः माझ्यासोबत तू काम करत होतास त्याचा अनुभव सांग आम्हाला. अनुभव खूप छान होता. मला फर्स्ट टाइम अशी अपॉर्च्युनिटी भेटली होती की स्वतःला प्रूव्ह करण्याची, किंवा माझ्यावरती ट्रस्ट टाकला होता की तू कॅपेबल आहेस तर तू करू शकतोस. तर आम्ही माझ्या याने सुद्धा मॅमच्या गायडन्सने सुद्धा आणखीन मला जसं बोलतात की मला जसं सांगितलं की तू हे कर, तू हे करू शकतोस. मी त्या सर्व यांनी करून मी माझ्या याने पूर्ण 100% दिलाय कामामध्ये. मी असं कधीच हे नाही केलंय की टाळी गोष्टी कधी काय केलंय. व्यायामाचा आपण अनुभव बोलतोय सर तुम्ही, आणि मग त्याच्यात वेगवेगळे रोबोट वगैरे कधी केलं का तुम्ही, अनुभवलात? मी बॅलन्स रोबोटिक ट्रीटमेंट आहे, ती बॅलन्स रोबोटिक ट्रीटमेंट सुद्धा मी अनुभवली होती. त्याचा कसा एक्सपिरियन्स होता? ती मी फर्स्ट टाइम बघितली होती. त्याच्यानंतर मी ऑफकोर्स ती ट्रीटमेंट मी फर्स्ट टाइम, त्याच्यानंतर मी बघत होती हे पण करताय, दुसरा पेशंट पण करतो, तर सगळ्यांचं बघत होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेम असतात स्पेसिफिकली माझ्या बॅलन्सिंगमध्ये. मी ते दोन वेळा मी खेळलो पण आहे, 1-2 वेळा. आता हल्ली तुम्ही आता नवीन पेशंटला तुम्ही करून दाखवताय, तर तुम्ही आता डेमो म्हणून रोजच करून दाखवत होता 3-4 सेशन आहे, त्याचा तुझा अनुभव कसा होता? अनुभव तर चांगला होता. मी फर्स्ट टाइम ते केलेलं रोबोटिक बॅलन्स ट्रेनिंग. रोबोटिक बॅलन्स ट्रेनिंग. करेक्ट. आणि या दरम्यान एक साधारण किती वर्ष ट्रीटमेंट, 1 वर्ष होतास तू आशा ऍडव्हान्सला? हो, मी नोव्हेंबरमध्ये जॉईन झालेलो. त्याच्यानंतर मी जानेमध्ये पर्यंत अधून-मधून एक्झाम माझे जसं मी Academics स्टुडंट आहे, चालायचं. तर माझं जसं टाइम मला भेटायचा त्या हिशोबाने मी अपॉइंटमेंट घ्यायचो. जेव्हा एक्झाम असायचे तेव्हा मी मॅमला सांगायची मॅम म्हणजे या दिवसांमध्ये एक्झाम आहे, माझा प्रसंग ते सुट्टी घ्यायचो, मग परत रिझ्यूम करायचं ट्रीटमेंट असं. या दरम्यान तुमच्या ताईचं पण लग्न झालं, त्यावेळी तुमचा एन्ड्युरन्स कसा होता, ती काही गोष्ट सांगायला आवडेल तुम्हाला? एन्ड्युरन्स म्हणजे तुझी कॅपॅसिटी, म्हणजे एक्सरसाइज करायची म्हणा, किंवा एन्ड्युरन्स छातीचा. जसं आपल्याला लग्न असलं घरी तर आपल्याला खूप कामं असतात, मग त्यावेळी तुला असं थकायला व्हायचं का? कारण की 12,000 व्यायाम केलेला कुठेतरी फायदा जाणवला का? हो, जाणवलं 100%. म्हणजे आधी रनिंग मध्ये हे व्हायचं का श्वास पूर्ण होता पण तसं व्हायचं. नंतर जसं जसं एक्सरसाइज केला तर काइंड ऑफ जशी जिम मध्ये आपण एक्सरसाइज करतो तशी जिम मध्ये एक्सरसाइज केल्यावरती आपल्याला जशी बोलतात की आपल्यामध्ये इम्युनिटी सिस्टम वाढते, तसं वाढत होतं. ती साईड बाय साईड करून मला माझ्या सुद्धा येत होती. आणि आता तुमचा प्रश्न येतोय की तुम्ही रिट्रीट कसा केलं, काय असं रिट्रीट हा प्रकार आशा ऍडव्हान्स मध्ये, काय त्याच्याबद्दल बोलू शकाल? रिट्रीट मध्ये आम्ही मॅमनी आम्हाला 3 वेळा रिट्रीटला घेऊन गेलेले. फर्स्ट टाइम लोणावला, तिकडे आम्ही रिट्रीटला गेलो. रिट्रीटला जाण्याचं मेन रिझन होतं की ॲक्वेटिक थेरपी. ॲक्वेटिक थेरपी म्हणजे रिट्रीट लोणावला विलामध्ये आम्ही गेलो. तिथे स्विमिंग पूल होता, त्या स्विमिंग पूलमध्ये ॲक्वेटिक रिहॅब म्हणजे स्विमिंग पूलच्या आतमध्ये एक्सरसाइज करून गेले. हा एक नवीन कॉन्सेप्ट होता. मी फर्स्ट टाइम तो ऐकला होता आणि एक्सपिरियन्स सुद्धा केला होता. तर ड्यू टू मॅम मी रिट्रीटला 3 वेळा रिट्रीट झाले होते. त्याच्यामध्ये मॅममुळे मी पार्टिसिपेट करू शकलो होतो. मॅमने त्याच्यामध्ये हेल्प केली होती असं. आणि नंतर आम्ही अलिबागला गेलो होतो. अलिबागच्या रिट्रीटमध्ये सुद्धा आम्ही एक दिवसाचा स्टे, म्हणजे इथून गेलो, एक दिवस आजच्या रात्री स्टे आणि उद्या सकाळी दुपारी आम्ही तिथून निघालो. तसंच लोणावळ्यामध्ये पण होतं. पण काय अनुभव होता त्याचा अनुभव सांगा, काय शिकला त्या रिट्रीट मध्ये, तुला काय करायला मिळालं तिथे, काय तुला अनुभवला? रिट्रीट मध्ये मॅमनी 3 रिट्रीटला माझ्यावरती एक जबाबदारी टाकलेली की ओंकार तुला जर तिथे टास्क घेणार आहे, तुला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, तुला सगळ्यांचं बघायचं की हा म्हणजे हे बरोबर करतात ना, कोणी पाण्यात जाते ऑफकोर्स कोणी पण पूलमध्ये गेलो ते सगळं वाटतं की त्याच्यासाठी स्टाफ होता मला असं वाटतं. पण तुला कॉन्फिडन्स मिळण्यासाठी तुला काय ऍक्टिव्हिटी दिल्या होत्या? लाईक आम्ही हेल्थ पेस खेळलो होतो इन बस. 3 रिट्रीट मध्ये आम्ही हेल्थ पेस खेळलो होतो. मी कॉमेंट्री सुद्धा केली होती अलिबागच्या रिट्रीट